पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या गीतेच्या विवेचनाच्या उपक्रमाच्या अंतर्गत आज आहे तो आपला 29वा भाग आहे आणि आज आहे 15 मार्च 2022। आज आपण नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तो आहे 4था अध्याय। 4थ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। मागच्या अध्यायामध्ये आपण कर्माची महती पाहिली होती। कर्मयोग म्हणजे काय, कर्मयोगाच्या 4 कसोट्या कुठल्या, कर्मयोग कसा आचरणात आणायचा, म्हणजे ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये कसं आपण मिसळून जायचं, आपलं कर्म उत्तम रीतीने पार पाडणं, याला स्वकर्म आणि स्वधर्म म्हटलेलं आहे। हेही आपण पाहिलं। या सृष्टीचं चक्र पाहिलं। चक्र कसं आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा। यज्ञ कशातनं होतो, कर्म यज्ञ कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्। सगळं जग आहे ना, संपूर्ण विश्व आहे, हे यज्ञकर्मावरच अधिष्ठित आहे, यज्ञकर्मावरच आधारित आहे। आणि जर का प्रत्येकाने आपलं यज्ञकर्म म्हणजेच आपला स्वधर्म उत्तम रीतीने आचरला तर ह्या विश्वाचं चक्र सुरळीतपणे पार पडेल। हे सांगत असताना भगवंतांनी काही उदाहरणं पण दिली होती। जनकाचं उदाहरण दिलं होतं आणि असंही सांगितलं होतं की श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात अर्जुना तसंच तू कर। यद्यत आचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। हेही आपण पाहिलं होतं। पण हे सगळं आचरण हे आपल्याला पटतं, पण कळत नाही की मग हे सगळं इतकं सुंदर सांगितलेलं आहे, तत्वज्ञान इतकं छान आहे, आचरणात आणायला तसं म्हटलं तर सोपं आहे, आपलं काम उत्तम रीतीने पार पाडलं तर खरंच या जगाचं किती कल्याण होईल, किती भलं होईल। मग एवढं सगळं इतकं स्पष्ट असताना, इतकं ऑब्व्हियस असताना सुद्धा लोक दुष्कर्म करतातच की। स्वधर्म सोडून दुसऱ्याच्या परधर्माच्या मागे लागणारी सुद्धा आहेतच की। मग याला कारण काय बरं असावं, का करत नाहीत लोक स्वधर्माचं पालन, किंवा का बरं या चुकीच्या मार्गाने लोक जातात, दुराचरण का बरं करतात, कळतंय पण वळत नाही, अशी का बरं अवस्था होते। भगवंतांनी त्याचंही एक अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं, काम एष क्रोध एष।
सगळ्याच्या मुळाशी काय आहे? काम आणि क्रोध आहेत. आणि त्याच्यातही काम हा प्रधान शत्रू आहे. सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणजे कामना मनामध्ये उत्पन्न होते, हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि मग कामाच्या पाठोपाठ सगळी ती लांबड लागते. सगळे षडविकार एका पाठोपाठ येतात. म्हणजे कामाची तृप्ती झाली तर मद येतो, आणि कामाची अतृप्ती झाली तर क्रोध येतो. सुरूच झाली, सगळी मालिकाच सुरू होते. आणि मग ज्या कामक्रोधाला जर का जिंकायचं असेल तर त्यांच्या अधिष्ठानावर हल्ला केला पाहिजे. ती अधिष्ठानं आपल्या कब्जात आणली पाहिजे, ताब्यात आणली पाहिजे. ती कुठली आहेत तीही आपण पाहिली. ती इंद्रिय आणि इंद्रियाण्या म्हणजे ही 12 इंद्रिय आपण पाहिली. ती 12 अधिष्ठान आहेत. कुठली 12 अधिष्ठानं? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अहंकार आणि बुद्धी, हे आपण पाहिलं होतं. मन आणि ह्या 12 अधिष्ठानावर हल्ला करायचा असंही आपण मागच्या भागात पाहिलं होतं. आता हे सगळं कळतंय, पण कर्म कसं व्हायला पाहिजे? तर कर्म अतिशय उत्तम व्हायला पाहिजे. मग आता कर्म एक तर स्वधर्माचं आचरण करायचं. स्वकर्म, स्वतःचा काय धर्म आहे, वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती यानुसार कर्म ठरत असतात. हे तर आपलं पक्कं झालं. पण आता कर्म करताना सुद्धा ते अतिशय उत्तम करायचे, अतिशय मनापासनं करायचे. मग मनापासनं कर्म करायचं असलं तर त्या कर्माविषयीचं ज्ञान पाहिजे ना. कुठलंही कर्म, अगदी युद्धकर्म असू दे, नाहीतर एखाद्या इंजिनियरचं कर्म असू दे, वैद्याचं कर्म असू दे, गृहिणी असू दे, शेतकरी असू दे, सैनिक असू दे, प्रत्येकाने आपल्या कर्माचं आधी ज्ञान करून घ्यायला पाहिजे. आणि मग हे कर्माला म्हणजे ज्ञानाचे डोळे पाहिजेत आणि भक्तीचं अंतःकरण पाहिजे. मागे आपण पाहिलं होतं, गृहिणींनी सुद्धा स्वाध स्वयंपाकाचं कर्म करताना सुद्धा तिला ज्ञानही पाहिजे ना. कुठला पदार्थ कसा करायचा, किती प्रमाणात करायचा, किती भाजायचा, किती शिजवायचा, हे सगळं प्रमाण किंवा हे सगळं ज्ञान तिला पाहिजे. आणि त्याचबरोबर भक्ती पाहिजे. त्या परमेश्वराला नैवेद्य दाखवायचं आहे अशा भक्तिभावनेने केलं तर साधाही स्वयंपाक अतिशय रुचकर होतो. म्हणजे कर्माला ज्ञानाची जोड पाहिजे आणि भक्तीची जोड पाहिजे, हेही आपण मागे पाहिलेलं आहे. आता ह्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञान कर्म संन्यास योग सांगतात. म्हणजे ज्ञानाची महती याच्यामध्ये आपण जास्त जाणून घेणार आहोत. आणि ज्ञानामुळे काय होतं तर कर्माची गुणवत्ता वाढते. कर्माला आणि गुणवत्तेचं अधिष्ठान हवं, नाही का? कुठलंही कर्म बरं का, अगदी कुठलंही. समजा अगदी संगीत म्हणायचं असेल, गाणं गायचं असलं तरी त्यालासुद्धा अगदी लोकसंगीत सोडून द्या, पण जर का आपल्याला शास्त्रीय संगीत म्हणायचं असलं किंवा ऐकायचं जरी असलं तरी त्याच्यातलं राग, त्याचं ताल, त्याचं सगळं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कुठलंही कर्म, संगीत असू देत, चित्रकला असू देत, साधं शिवणकाम असू दे, कुठलंही कर्म, साधं एक फ्रॉक शिवायचं आहे, साधं एक झबलं शिवायचं आहे लहान बाळाचं, तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुबकता पाहिजे, त्याच्यामध्ये नेटकेपणा पाहिजे, कमी साधनामध्ये उत्तम कपडा शिवता आलं पाहिजे. हे सुद्धा शिवणकामाचं वैशिष्ट्यच आहे की. अहो, साधं घरसुद्धा लखलखीत ठेवायचं असलं, बघा ना, साध्या साध्या छोट्याशा घरांमध्ये सुद्धा किती अगदी हारीनी लावलेले लखलखीत घासलेले पितळ्याचे डबे पाहिले की आपल्याला सुद्धा किती बरं वाटतं की किती यांच्याकडे आर्थिक परिस्थिती कमी असून, दुर्बल असून सुद्धा किती छान त्याचं ज्ञान आहे आणि त्याचं कर्म आहे. असं पाहिलं की खरंच एक बरं वाटतं मनाला. त्यामुळे उत्तम कर्म हा प्रसन्नता देणारा एक त्याचा एक घटक आहे असं म्हणता येईल. आणि खरंच कर्म जर का उत्तम रीतीने आचरता यायला लागलं ना तर एक गोष्ट अशी घडते की कर्मातली तन्मयता वाढते. साधी रांगोळीसुद्धा काढताना उद्याही पुसणार आहे, माहिती आहे खरं तर. ही रांगोळी, आज काढलेली रांगोळी उद्या टिकणार नाही. दारात काढलेली छोटीशी रांगोळी, देवापुढे, तुळशीपुढे काढलेली रांगोळीसुद्धा टिकणार नाही हे माहिती असून सुद्धा कितीतरी भाविक स्त्रिया किती मनापासून रांगोळी काढतात. प्रत्येक ती रेष अगदी बारीक आली पाहिजे, ते ठिपके कसे आले पाहिजे. म्हणजे ते करत असताना त्याच्यातली तन्मयता वाढते. आणि तन्मयता जेव्हा वाढते ना तेव्हा फळावरची नजर हटते. लक्षात घेऊया, फळावरची नजर बाजूला होते. नाहीतर आपण सगळी कर्म साधारणपणे फळावर नजर ठेवून करत असतो. पण कर्मातली तन्मयता वाढली ना की फळाची अपेक्षाच राहत नाही. मी सुंदर रांगोळी काढली, मला आनंद मिळाला, बास. कुणी त्याला छान म्हणो, कुणी त्याला पुरस्कार देवो, कुणी त्याची वाहवा करो, अपेक्षाच नाही. कर्मातली तन्मयता वाढली
की मग आपोआप त्याच्यातला स्वार्थही संपायला लागतो आणि सगळीच कर्म मग लोककल्याणासाठी व्हायला लागतात. असंच खरं तर व्हायला पाहिजे. प्रत्येक कर्म हे दुसऱ्यासाठी, कल्याणासाठी, समाजहितासाठी माझ्याकडनं केलं पाहिजे आणि मी फक्त त्याच्यातलं साधन आहे हा भाव मनाशी उमलला पाहिजे. आता बघा ना, आपण सगळे समाज पुरुषाचे घटक आहोत. समाजाला एका पुरुषाची म्हणजे एका माणसाची समजा उपमा दिली तर जसे माणसाला आहेत ना हात, पाय, नाक, डोळे, कान सगळं आहे, तसंच समाज पुरुषाला सुद्धा आहे. आता साध्या शरीराचं उदाहरण घेऊया. समजा प्रत्येकाला काम नेमून दिलं आहे. कानाने ऐकायचं काम करायचं, डोळ्यांनी पाहण्याचं काम करायचं, रसनेने स्वाद घ्यायचा, हाताने काही ग्रहण करायचं आहे, पायांनी चालायचं आहे. प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत. पण कोणी असं म्हणत नाही का, पाय कधी असं म्हणत नाही की आता मी किती दिवस चालायचं, आता हाताने चालायला काय हरकत आहे, असं नाही म्हणत. पाय चालण्याचंच काम करतात. किंवा रसना असं म्हणत नाही मी आता किती दिवस स्वाद घेतला, आता कानाने अन्न सेवन करा. कानाने सेवन करता येणार नाही, ते जिभेनेच करावं लागतं, डोळ्यांनीच पाहावं लागतं. म्हणजे पण प्रत्येक कर्म किती सुरळीतपणे, इतके वर्षाचं आयुष्य गेलं पण कुठल्याही शरीराच्या अवयवाची तशी तक्रार नाही आहे की मी हे करणार नाही. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्यापैकी प्रत्येक अवयव स्वतःचा धर्म पाळतोय. अवयव कशाला, या सृष्टीतल्या चराचरामध्ये स्वधर्म ठासून भरलेला आहे. अगदी एवढीशी मुंगी घ्या, मुंगीला सुद्धा तिचा धर्म आहे, हत्तीला त्याचा धर्म आहे. म्हणजे स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत सगळ्यांना स्वधर्म आहेच आहे. सजीव जाऊ दे, निर्जीवांना सुद्धा धर्म आहे. म्हणजे अगदी अग्नीचा विचार केला तर अग्नीचा धर्म काय आहे, दाहकता हा अग्नीचा धर्म आहे. पाण्याचा धर्म काय आहे, विद्राव्यता, विरघळवून टाकणं हा पाण्याचा धर्म आहे. बरं, साखरेचा धर्म काय आहे, गोडपणा हा साखरेचा धर्म आहे. साखरेचा गोडपणा काढून टाकला आणि नुसती मला साखर द्या असं म्हटलं तर नाहीच होणार, शक्यच नाही. साखर म्हटली की गोडवा आलाच, किंवा अगदी प्रत्येकाला मोगरा म्हटलं की सुगंध आलाच हो, मिरची म्हटली की तिखटपणा आलाच. हे त्यांचे धर्म आहेत, स्वधर्म आहेत. ते जर का स्वधर्म सोडत नाहीत, आपण तरी का आपला स्वधर्म सोडायचा. त्यामुळे शरीराच्या अवयवाचं जसं प्रत्येकाचं काम ठरलं आहे तसं समाज पुरुषामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपापलं काम करावं. पोलिसांनी पोलिसाचं काम करावं, सामान्य नागरिकांनी सामान्य नागरिकाचं आपले कर भरणं, आपल्या रस्त्यावरचे नियम पालन करणं, एवढं तरी आपण काम करायला काय हरकत आहे. असं काम केलं तर कुठेच बिघाड होणार नाही, कुठे बाधा येणार नाही, कुठे अडथळा येणार नाही आणि मग हे सृष्टीचं चक्र सुरळीतपणाने चालू राहील. एवं प्रवर्तितै चक्रन्नानुवर्तयति हयः. पाहिले आपण सगळ्यांना स्वधर्म बरोबर माहिती असतो. त्वचा काय म्हणते, आम्हाला मऊ पाहिजे, बसायला मऊ आसन पाहिजे, झोपायला एक मऊ गादी पाहिजे. त्वचा पाहे मृदपण, उदरवांची पूर्ण अन्न. पोट काय म्हणतं, माझं पोटभर जेवण द्या. श्रवण मागती गायन, मधुरध्वन आलापू. कानाला मधुर संगीत ऐकायला आवडतं. घ्राण उद्यत परिमळा. नाक काय म्हणतं, मला छान रातराणीचा सुगंध पाहिजे, बकुळीचा सुगंध पाहिजे. रूप पहावया बोढी डोळा. डोळ्याला छान काहीतरी बघायला आवडतं. हस्त वांछिती खेळा, नाना लीळा स्वभावे. हाताने काहीतरी चाळा असतो, हाताने काहीतरी काम करायला आवडतं. पाय वांछिती गती. पायाला काय आवडतं, पाय वांछिती गती. ऐशी इंद्रिये ओढा ओढीती. प्रत्येक इंद्रिय त्याच्या त्याच्या विषयाकडे धावत असतं. जेवी एका गेहपती बहुता सवती तोडीती. एक वेगळीच उपमा दिली बरं का, एकनाथ महाराजांनी दिली आहे. एका घरामध्ये गृहस्थ आहेत आणि त्याला 3-4 बायका आहेत. तर त्या सवती काय करतील, त्या सवती भांडतील ना एकमेकामध्ये की हाच माझाच नवरा आहे, माझाच नवरा आहे असं म्हणतील ना. असं इथे होत नाही. असं झालं तर सगळंच गोंधळ माजणार आहे. आणि म्हणून म्हणलंय एवं इंद्रियासी सक्ती विषयासक्ती तेणे वासना दृढ होती. अशी इंद्रियांची जी विषयासक्ती आहे त्यामुळे त्या वासना घट्ट होत जातात. त्या देहांतराप्रती पुरुषासी नेती सर्वथा. आणि या वासना जशा वाढत जातात
तसतसा पुढच्या जन्माची निश्चिती होत जाते. असं या एकनाथ महाराजांच्या या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता हे सगळं तर आपण बघतोच आहोत. स्वधर्म किती महत्त्वाचं आहे हे पाहत असताना आपण त्याही पूर्वी कर्मविपाक सिद्धांतसुद्धा पाहिला होता, नाही का? कर्मविपाक सिद्धांत म्हणजे काय आहे? मनुष्य हा कर्मामध्ये स्वतंत्र आहे आणि भोगामध्ये परतंत्र आहे. कर्म करणं माझ्या हातात आहे, अभ्यास करणं माझ्या हातात आहे, पण परीक्षेतलं यश माझ्या हातात नाही आहे. कधी मिळेल, कधी नाही मिळणार. कधी माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतील, कधी अपेक्षेपेक्षा जास्तही मिळतील. भोगामध्ये तुम्ही परतंत्र आहात, कर्मामध्ये स्वतंत्र आहात. आणि कर्म म्हणजे क्रियमाणाचं स्वातंत्र्य प्रत्येक मनुष्याला आहे. आता हे सांगत असताना हे तर आपण पाहिलं, 3ऱ्या अध्यायामध्ये हे सगळं आपली उजळणीसुद्धा झालेली आहे, किंवा 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पाहिलेले कर्मण्येवाधिकार असते. आता हे सगळं तुला सांगतोय ना अर्जुना, भगवंत म्हणतात. भगवंत म्हणतायत तुला हे अर्जुना मी सांगतोय ना, हे फक्त कुरुक्षेत्रापुरतं मर्यादित नाही आहे बरं का. तुला युद्ध करायला तू युद्ध करावंस, युद्धाला विन्मुख होऊ नये म्हणून तुला सांगतो. हे खरी गोष्ट आहे, पण हे आत्ताचं तत्त्वज्ञान नाही सांगत आहे बरं का तुला. हे अरे फार जुनं तत्त्वज्ञान आहे. हा योगमार्ग जो आहे ना तो अनादी आहे. किती जुना आहे सांगू का? हे अर्जुनाला कळावं आणि म्हणूनच भगवंत आपल्याला आता ज्ञान कर्म संन्यास योग सांगतायत, अर्जुनाला सांगतायत. पण आपण किती भाग्यवान, आपल्याला हे ऐकायला मिळते. भगवंतांच्या मुखातलं हे मंत्र आहेत आणि मंत्रामध्ये सामर्थ्य असतं परिवर्तन करण्याचं, विचारांचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच ही गीता आपण पुन्हा 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 वाचतोय, पुन्हा पुन्हा त्याच्यातले शब्द शोधतोय, पुन्हा पुन्हा त्याच्यातलं बिटवीन द लाईन जो अर्थ आहे तो जाणून घेतोय. आणि भगवंत आता अर्जुनाला हा नवीन योगमार्ग सांग, नवीन नाही पण नव्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय. पण हा योगमार्ग कसा आहे? फार जुना आहे, अनादी आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत मी तुला हा सांगतोय अर्जुना, इमौ विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवेप्राह मनरिक्ष्वा कवे ब्रवीत. हा कसा आहे योग? अव्यय योग आहे. आणि कोण सांगतोय? अहम. अहम इमम, इमम म्हणजे हा अव्ययम योग, अविकारी असा योग आहे. विवस्वते प्रोक्तवान, हा योग मी पूर्वीच प्रोक्तवान म्हणजे बोललोय. कुणाला? विवस्वते. विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्याला मी हा योग फार पूर्वीच सांगितलंय. आणि मग पुढे काय झालं? विवस्वान मनवेप्राह, विवस्वानानी म्हणजे सूर्यानी मनूला सांगितलंय. मनवेप्राह आणि मनु रिक्ष्वा कवे ब्रवीत, आणि मनूनी मग तो नंतर इक्ष्वाकू राजाला सांगितलंय. असं भगवंत सांगतायत बरं का. आता ही विवेकाची गोष्ट आहे, हे ऐक बरं का अर्जुना, तू हे नीट ऐक. त्यामुळे लक्षपूर्वक तुला ऐकायचं. आणि जेव्हा लक्षपूर्वक ऐकायचं असतं ना तेव्हा भगवंत आणखीन ते सांगतानाच सांगतात की तू लक्षपूर्वक ऐक. आणि म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो ऐकणे आणि परिसणे याच्यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये अंतर आहे. ऐकणं आपण जाता जाता पुष्कळ गोष्टी कानावर पडतात, आपण काही लक्ष देऊन ऐकत नाही. रस्त्याने जाताना कुणाचं भांडण चाललंय, कुणाचं काही बोलणं चाललंय, कुठे काही आवाज येतोय, आपण आपल्या कानावर पडतात पण ते आपण परिसत नाही, ते जस्ट आपण ऐकतो. किंवा अगदी इंग्लिशमध्ये म्हटलं ना तरी टू हिअर अँड टू लिसन फरक आहे ना. हिअर म्हणजे ऐकलं आणि लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकलंय. आणि म्हणूनच भगवंत इथे काय म्हणतात, भगवंत तर हा अर्जुनाला योग सांगताना लक्षपूर्वक ऐकायला सांगतात. अनेक वेळेला जेव्हा लक्षपूर्वक ऐकायचं असतं ना तेव्हा भगवंत गुडाकेश हे विशेषण वापरतात. अर्जुना लक्ष देऊन ऐक बरं का. इथे तसं नाही वापरलेलं, पण तरीसुद्धा हा अध्यायच इतका महत्त्वाचा आहे, कारण कर्माला ज्ञानाची जोड आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणतात बघूया. या अध्यायाच्या सुरुवातीला माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात आधीचं विवेकाची गोठी, आधी गोष्ट सांगतोय ती विवेकाची गोष्ट सांगतोय. वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी. बरं सांगणारं कोण आहे? साधा ऐरागैरा कोणीतरी नाही आहे, तो कोण आहे? जगजेठी कृष्ण सांगतोय. हा त्यामुळे आधीच विवेकाची गोठी
वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसुतू असे. आणि ऐकणारा पण कोण आहे? अहो, जसा सांगणारा महत्त्वाचा आहे, वक्ता जसा महत्त्वाचा आहे, तसा श्रोताही महत्त्वाचाच आहे की. मग वक्ता आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि ऐकणारा कोण आहे? भक्तराजू किरीटी म्हटलेलं आहे. अर्जुनाचंच एक नाव आहे किरीटी, किरीट धारण करणारा असा तो ऐकतोय. आणि नुसता ऐकत नाही आहे, परिसतू असे, परिसतोय, लक्षपूर्वक ऐकतोय. आणि म्हणून माऊली म्हणतायत आता तुम्ही पण ऐका बरं का. अर्जुन तर ऐकणारच आहे, पण तुम्ही पण श्रोते हो, भक्तजन हो, तुम्ही पण ऐका. आता इंद्रिय जात आघवे, सगळी इंद्रियत ना, इंद्रिय जात म्हणजे संपूर्ण इंद्रिय आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. त्या सगळ्यांनी इथे कानामध्ये अगदी एकवटून ऐकायला पाहिजे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आपण पण हे नीट ऐकायचे, लक्षपूर्वक ऐकायचे. सगळी इंद्रिय म्हणजे त्या कानामध्ये एकवटली पाहिजे. आपण म्हणतो ना, प्राण अगदी डोळ्यात एकवटले कोणाची वाट पाहत असताना, तसे सगळी इंद्रिय त्या कानात एकवटून पूर्ण लक्ष देऊन ऐकायचे असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हे तत्त्वज्ञान विवेकाचं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून तुम्ही आता ऐका. भगवंत सांगतायत हा योग आहे ना, हा मी पूर्वी सूर्याला सांगितला. विवस्वान म्हणजे सूर्य आणि विवस्वतेही त्याची चतुर्थी आहे. ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी वापरली आहे. इमौ विवस्वते योगम प्रोक्तवान सांगितलंय. अहम अव्ययम, अहम इमम अव्ययम योगम विवस्वते प्रोक्तवान. मी हा अव्यय योग सूर्याला सांगितला. विवस्वान मनवे प्राह, प्र अधिक आह आहे बरं का. प्राह म्हणजे आह म्हणजे म्हणाला. आणि हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. असा हा सूर्याने मनूला सांगितलं. आणि मनू इक्ष्वाकवे ब्रवीत, आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितलं. विवस्वान सूर्याचं नाव आणखीन एक आपल्याला माहिती आहे. सूर्याला अनेक नाव आहेत, पण त्या सूर्याला का सांगितलं? कारण सूर्य हा सगळ्यात श्रेष्ठ असा कर्मयोगी आहे. सूर्या इतका उत्तम श्रेष्ठ कर्मयोगी शोधून पण सापडणार नाही. आपण 3ऱ्या अध्यायात सगळ्या कर्मयोगाच्या कसोट्या पाहिल्या. त्याला हा उतरतोय का सूर्य? अहो उतरतोच आहे. बघा, पहिली कसोटी आहे की प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण करायचे, ईश्वरासाठी करायचे. आणि सूर्यसुद्धा त्या परब्रह्माने सांगितलंय, त्याचा धाक आहे, त्याला दरार आहे. आणि म्हणून हे सूर्य उत्तम रीतीने काम करतोय. हे झालं पहिली कसोटी. बरं, त्याला मोबदल्याची अपेक्षा आहे का? एवढं तो ऊर्जा देतोय, एवढा प्रकाश देतोय, एवढं तेज देतोय, एवढी उष्णता देतोय, त्याच्या बदल्यात तो काही मागतोय का? काही मागत नाही. अहो, मागणं तर जाऊ देत, त्याला माहिती पण नाही आहे, त्याला जाणीव पण नाही आहे की आपण केवढं कर्म करतोय. असा हा सूर्य आहे. समजाच बरं का. समजा आपण सूर्याला थँक्यू म्हणायला गेलो, शक्यच नाही आहे, जाणंच शक्य नाही आपल्याला सूर्यापर्यंत. पण समजा आपण म्हणायचं झालं, मनात आलं माझ्या की सूर्य खरंच केवढं काम करतोय, त्याला थँक्यू म्हणावं की सूर्या, तू आमच्या आयुष्यातला सगळा अंधार नाहीसा केलास, आम्हाला प्रकाश दिलास, उष्णता दिली, ऊर्जा दिली. तो म्हणेल अहो अंधार म्हणजे काय मला माहितीच नाही आहे. त्याला माहितीच नाही आहे. आपल्याला माहिती आहे, अंधारही माहिती आहे आणि आपल्याला प्रकाशही माहिती आहे. त्या सूर्याला कुठे माहिती आहे? पण सूर्यापुढे अंधार टिकेलच कसा? अंधार जर का सूर्यापुढे गेला तर तो नाहीसाच होईल ना. त्यामुळे सूर्याला आपण केवढं काम करतो याचीही जाणीव नाही आहे. गर्व अहंकार तर जाऊ दे, जाणीवसुद्धा नाही आहे. मोबदल्याची अपेक्षा नाही, ईश्वरार्पण करतोय. आणि शिवाय तरीसुद्धा प्रत्येक कर्म त्याचं उत्तमच आहे, श्रेष्ठच आहे. आपण तरी कर्मामध्ये थोडी अळमटळम करू, कंटाळा करू. सूर्याने घेतली आहे का कधी सुट्टी? त्यांनी पाठवलं आहे का आपल्या बदली कामगार पाठवलं आहे का? नाही. अहो, सूर्य किती वर्ष चालू आहे? 1, 2, 4, 10 नाही, अब्जावधी वर्ष हे काम चालूच आहे त्याचं. मग इतका श्रेष्ठ कर्मयोगी आहे आणि त्याला मी हा योग सांगितलेला आहे. आणि म्हणून हा योग कसा आहे? आणि बघा ना, आपण गायत्री मंत्रामध्ये सुद्धा सवितृ म्हणतो, सवितुः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम. तर सवितू म्हणजे काय? तर तो सविता आहे. आणि सविता कुठल्याही सूर्याला नाही म्हणायचं बरं का.
उगवत्या सूर्याला सविता म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये सवितामध्ये सुधातू आहे. आणि सुधातू म्हणजे काय आहे? सुधातूचा अर्थ काय आहे? प्रेरणा देणं, चेतना देणं, उद्दीपित करणं, उठवणं. आणि सूर्यसुद्धा आपल्याला उद्दीपित करतो. सूर्य उगवला की आपल्याला एकदम उत्साह येतो, ऊर्जा येते, चैतन्य येतं. असा हा गायत्री मंत्रसुद्धा हा सवितृ देवतेला उद्देशून आहे. पण देवच असा आहे, स्फूर्तिदायक देव आहे, सगळ्या जगताचा नेत्र आहे, प्राणीमात्राच्या उत्पत्तीचं ते कारण आहे. अहो, योग्यांचं आश्रयस्थानसुद्धा सूर्यच आहे, विश्वाचा धर्ता आहे, मुमुक्षूंची गती आहे. काय वर्णन करावं हो सूर्याचं? म्हणून भगवंत म्हणतात हा आणि सगळ्या सृष्टीचं बीज कारण आहे, तो बीजभूत आहे आणि मूल कारण असल्यामुळे योगाचं आदर्श उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलेले. त्यांनी त्याच्याकडे बघून कर्मयोग कसा आचरायचा हे आपल्या लक्षात येतं. इतकं आदर्श उदाहरण आहे. आणि हा सूर्यवंशच बरं का, आता गंमत बघा, हा सूर्यवंशच आहे आणि या सूर्यवंशातलाच मनू आहे आणि मनूच्या कुळातलाच इक्ष्वाकू आहे. सगळी ही वंश परंपरा चालत आलेली आहे, पण मनू हा सगळ्याचा आद्य पुरुष आहे. हे सगळं सुरळीतपणाने चालू होतं, म्हणूनच वैश्विक चक्र योग्य रीतीने फिरत राहिलेलं आहे. आता ते आदर्श जीवनव्रत त्या मनूनी सुद्धा आचरलं बरं का. आणि सूर्यवंशाचा जो प्रवर्तक आहे, मूळ राजा आहे, त्या इक्ष्वाकूला सुद्धा त्यांनीच या तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आहे. बघा ना, आपण मागच्या अध्यायात पाहिलं होतं, यद्यत आचरती श्रेष्ठ हा. आणि वडील जसे आचरण करतात तसे आपोआप मुलं करतातच की. मग या सूर्यवंशाच्या सूर्यापासून ही सगळी परंपरा सुरू झाली आहे. आधी भगवंतांनी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. असा हा उपदेश आहे. आणि उपदेश करताना सुद्धा काय असतं? स्वयंतीर्ण हा अपरांतारयती. स्वतः तर तरुण जायचंच, पण दुसऱ्यांना सुद्धा पलीकडे घेऊन जायचं. हेच तर खरं ह्या तत्त्वज्ञानाचं सार आहे. आता मनूचा विषय निघालाय, तर मनू तरी किती आहेत? 14 मनू आहेत. मन्वंतर शब्द ऐकला असेल. आत्ता कुठला मनूचा काळ चालू आहे? आत्ता मन्वंतर तरी कुठलं चालू आहे? ते आहे वैवस्वत. विवस्वान म्हणून तर तो शब्द आहे. वैवस्वत हा मन्वंतर चालू आहे. किती 14 मनू कुठले आहेत बघूया. अगदी थोडक्यात नुसती लिस्टच बघणार आहोत आपण. स्वयंभू आहे, स्वारोचिष आहे, उत्तम आहे, तामस आहे, रैवत आहे, चाक्षुष आहे, वैवस्वत आत्ताचा जो चालू आहे तो, सावर्णी आहे, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी असे 14 मनू आहेत. आता मन्वंतर म्हणजे काय? एका मनूचा कालखंड संपून जेव्हा दुसऱ्याचा सुरू होतो त्याला मन्वंतर म्हटलेलं आहे. जसं आपण म्हणतो देशांतर, भाषांतर, वेशांतर, तसं हे मनूचं अंतर म्हणजे मन्वंतर आहे. आता ह्या मन्वंतरामध्ये काय काय घडतं ते सुद्धा बघणार आहोत बरं का. आपण मागेही पाहिलेलं आहे की ह्या सगळ्या जे जे यद यद दृष्टम तत्तत नष्टम, जे डोळ्यांनी दिसतं, जे इंद्रियांना भासतं ते सगळं नाशिवंत आहे. म्हणजे सगळ्याला नाश आहे. आपल्याला जे जे दिसते ते सगळ्याला नाश आहे. अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा नाश आहे. महाप्रलय होतो तेव्हा या सगळ्या सृष्टीचं पूर्ण प्रलय होतो आणि पूर्ण लय होतो. आणि त्याला हा महाप्रलय किंवा हा ब्रह्मदेवाचं जो आहे ना त्याला कल्प असं म्हटलेलं आहे. पुढे येणार आहे 8व्या अध्याय मग कल्पक्षये पुनस्तानी वगैरे. आता ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा असतो? 4 अब्ज 32 कोटी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. तेवढीच रात्र आहे. म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्ष हे ब्रह्मदेवाचं एक दिवस आहे. असं आता हा जो कल्पारंभ आहे, कल्पाला जेव्हा सुरुवात होते, नवीन सृष्टी रचनेला सुरुवात होते त्याला कल्पारंभ म्हटले. आणि सगळ्याचा अंत होतो त्याला कल्पक्षय म्हटलेलं आहे. आता हे सगळं या 14 मनूमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे 14 भागात विभागलेलं आहे. आणि या प्रत्येक भागाच्या स्वामीला मनू असं म्हटलेलं आहे. एका मन्वंतरामध्ये आता थोडं आपण हे तांत्रिक भाग बघतोय. एका मन्वंतरामध्ये 71 चतुर्युग असतात. हे थोडं अधिक माहितीसाठी आपण बोलतोय. त्याचा तसा प्रत्यक्ष उपदेशाशी संबंध नाही आहे, पण आपण जसं बोललोच होतं ना सुरुवातीलाच
की आपल्याला सर्वांगीण समजून घ्यायचे. खूप खोलात नाही जाणार आपण, पण निदान आपल्याला मन्वंतर म्हणजे काय, मनु कोण कोण आहेत, चतुर्युग म्हणजे काय, एवढं तरी नक्कीच जाणून घेणार आहोत. 71 चतुर्युग, आणि चतुर्युग म्हणजे 4 युग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, अशी 4 युग आहेत. आणि अशी 4 × 71 अशी 71 चतुर्युग आहेत. असं झाल्यानंतर मनुच्या कालखंडाची सांगता होते. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजेच एक महाकल्प आहे. आता महाकल्प म्हणजे किती हो, काय आयुष्य, आम्हाला तर काहीच कळत नाही. आम्हाला आजचा दिवस बरा गेला म्हणजे आम्ही संतुष्ट असतो. एवढंच नाही आहे, या काळाचे अतिसूक्ष्म विभाग आहेत आणि अतिप्रचंडसुद्धा विभाग आहेत. म्हणजे बघा हां, अगदी छोट्यातल्या छोटा भाग काय आहे, लहानातला लहान, सूक्ष्मातला सूक्ष्म भाग आहे तरी काय, 2 पानं आहेत बरं का, झाडाची 2 पानं एकमेकावर ठेवली आणि त्याच्यातनं एक सुई खुपसली. किती वेळ लागला, किती वेळ लागला न मोजता येईल एवढासा वेळ लागला. एक क्षणसुद्धा नाही हो. त्याला म्हटलेलं आहे अल्पकाल. अल्पकाल. मग 30 अल्पकालांची मिळून होते एक त्रुटी, 30 त्रुटींचा मिळून होते एक कला, 30 कलांची होते एक काष्ठा, 4 काष्ठांचं होतं एक गणित, 10 गणितांचा होतो एक नेटुवरपू, त्या 6 नेटुवरपूचा होता एक विनाशिका, 60 विनाशिकांची होते एक घटिका. आता हा शब्द जरासा परिचित आहे. 60 विनाशिकांची होते एक घटिका, 60 घटिकांचा होतो एक दिवस, 15 दिवसाचा होतो एक पक्ष, 2 पक्षाचा होतो एक चांद्रमास, 12 मासाचं होतं एक वर्ष, आणि देवांचा आपलं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस. देवांचे 300 दिवस आणि रात्र झाली की त्याला म्हणतात एक संवत्सर. अशी 4800 दिव्य संवत्सर म्हणजे एक कृतयुग आहे, 3600 दिव्य संवत्सर म्हणजे एक त्रेतायुग आहे, 2400 संवत्सर म्हणजे एक द्वापार युग आहे, आणि 1200 संवत्सर म्हणजे एक कलियुग आहे. आता कलियुग चालेल. 1200 संवत्सर देवांची अशी व्हायला म्हणजे अशा 4 युगांचं मिळून एक चतुर्युग, आणि मनुचा कालखंड आहे तो 71 चतुर्युगाचा आहे. काहीच कळलं नाही, नाही का? नुसतीच यादी वाचली आपण, जाऊ दे, आपल्याला एवढ्या खोलातही नाही जायचं. पण आपल्याला एवढं आहे की प्रत्येक क्षण आपला आहे. हा प्रत्येक क्षण कॅच करायचा आहे, पकडायचा आहे आणि तो सार्थकी लावायचा आहे, सत्कर्म करायचे, सदाचरण करायचे. आता पुन्हा त्या वैवस्वताकडे जाऊया. हा वैवस्वत मनु कसा आहे, तो 7वा जो मनु पाहिला ना, त्याचा जन्म कशातनं झालेला आहे, सूर्याच्या अंशातनं झालेला आहे. आणि सूर्यापासूनच या मनुला ही योगविद्या प्राप्त झाली. आत्ताच पाहिला पहिला श्लोक, भगवंतानी सूर्याला सांगितलं, सूर्यानी मनुला सांगितलं. मग मनुनी काय केलं, आपला पुत्र जो इक्ष्वाकू त्याला ही विद्या दिली, आणि ही सदाचाराची धर्म परंपरा या इक्ष्वाकू कुळाने आज सुद्धा चालली आहे. म्हणजे पुष्कळ पिढ्यांपर्यंत सांभाळली, पुष्कळ पिढ्यांपर्यंत. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा आपले हे इक्ष्वाकू कुळातलेच आहे, रघुवंश म्हटलेलं आहे. आता हा सगळा रघुवंश आहे. आता इक्ष्वाकू म्हणजे काय, अगदी जाता जाता बरं का, अगदीच जाता जाता, म्हणजे आपण बोललो होतो ना मागे की मला त्या शब्दांशी खेळायला फार आवडतं. इक्ष्वाकू शब्द तर आम्ही पुष्कळ वेळा ऐकलाय. नाव असेल बाबा कोणाचं तरी इक्ष्वाकू असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. अहो, प्रत्येक नावाला सुद्धा अर्थ आहे. इक्षू म्हणजे काय, इक्षू म्हणजे ऊस, आणि वाक म्हणजे वाणी. इक्षू म्हणजे ऊसासारखी, त्या ऊसाचा रस कसा असतो, अतिशय मधुर असतो. पृथ्वीवरचं अमृतच असं म्हटलेलं आहे ऊसाच्या रसाला. मग या ऊसाच्या रसाप्रमाणे ज्याची वाणी मधुर आहे असा तो इक्ष्वाकू. इक्षुवाकू म्हणजे इक्ष्वाकू अशी त्याची व्युत्पत्ती आहे असंही म्हणता येईल. म्हणजे आता बघितलं आपण, भगवंतानी सूर्याला, सूर्यानी मनुला, मनुनी इक्ष्वाकूला हा योग सांगितला, ही योगविद्या सांगितली. अशा बऱ्याच पिढ्या, बरीच ही परंपरा पुष्कळ काळपर्यंत चालत होती. आणि म्हणूनच दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. हे परंतप अशा अर्जुना,
तुला सांगतोय मी हे. तू कसा आहेस? परंतप. 2 अर्थ आहेत परंतपचे. परमतप ज्याने केलेलं आहे, अतिशय श्रेष्ठ असं तप केलं आहे, असा परंतप आहे. आणि परांतापयती इति परंतप, म्हणजे शत्रूला अतिशय ताप देणारा आहे, शत्रूला अगदी सळो काय पळो करून सोडणारा असा अर्जुन आहे, म्हणून त्याला परंतप म्हटलेलं आहे. हे परंतप अर्जुना, ही जी परंपरा होती ना, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. राजर्षींनी ही परंपरा पुष्कळ काळपर्यंत चालवली होती, पण महता कालेनं, महता म्हणजे पुष्कळ काळ ही चालू होती, पण त्याच्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर ही परंपरा, हा योग नष्ट झाल्यासारखा वाटला. झाला नाही बरं का नष्ट, लक्षात घ्या. पहिल्या श्लोकात भगवंत म्हणाले होते हा योग आहे तो अव्यय योग आहे, अविकारी आहे. आता अविकारी योग नष्ट कसा होईल? नष्ट नाही झाला, पण झाकला गेला, अप्रगट झाला असं म्हटलेलं आहे. आता हे सूर्यवंशातले जे राजे होते ना, म्हणजे आता आपल्या आता मनूचं नाव घेतलं, इक्ष्वाकू आहे, रघु आहेत, हे सगळे या राजांनी त्या कर्मयोगाला नीट जाणलं. भगवंतांचं वचन आहे, खोटं नाही ठरणार. भगवंतांनी सूर्याला, सूर्यानी मनुला, मनुनी इक्ष्वाकूला सांगितलं, ते खोटं नाही आहे. त्यामुळे तो कर्मयोग आधी नीट जाणून घेतला, त्याचं उत्तम प्रकारे आचरण केलं आणि प्रजेकडून तसं तसं आचरण करवून घेतलं. कर्मयोगाची ही परंपरा आदर्श पुष्कळ वर्ष चालली होती. खरं तर ही परंपरा सगळ्यांनीच चालवायला पाहिजे, नुसत्याच राजांनी नाही बरं का. प्रत्येक राजाने तर जाणायलाच पाहिजे, पण साधा परिवार असो, कुटुंबामध्ये स्वप्रमुख असतो की नाही, परिवारामध्ये, गावामध्ये, समाजातील मुख्य व्यक्तींनी ही विद्या जाणून घ्यायला पाहिजे. कसं वागायचे, भोगामध्ये आसक्त न होता स्वकर्माचं, स्वधर्माचं आचरण करायला पाहिजे. आणि खरं म्हटलं ना तर राजा याला एक फार सुंदर नाव आहे. राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी असतो. नवीन नवीन शब्द आपण ऐकणार आहोत बरं का. राजा कसा आहे, आपल्याला वाटतं राजाला काय कमी आहे, काही खावं प्यावं मनात येईल ते, रोज नवे कपडे, जरीचे कपडे, अलंकार, खायला प्यायला, दास दासीचे, असं नसतं. खरा कर्तव्यदक्ष राजा आहे ना, तो त्या प्रजेकडनं जो कर घेतो, जो सारा घेतो, त्याचा उपयोग स्वतःसाठी करत नाही, प्रजेच्या कल्याणासाठी करतो. इतका म्हणजे खरा ज्याला प्रजाहित दक्ष राजा म्हटलेला आहे, तो असा असायला पाहिजे. रघुवंशात तर फार सुंदर एक श्लोक आलेला आहे, मंत्रच आलेला आहे. प्रजानामेव भूत्यर्थम शताभ्यो बलिमग्रहीत. प्रजानां भूत्यर्थम, प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या वैभवासाठी तो प्रजेकडनं कर घेतो, पण कर घेऊन काही स्वतःच्या खिशात नाही घालत, स्वतः त्याचा उपभोग घेत नाही. कसा घेतो? सहस्रगुणमुत्सृष्टम आदत्तेहि रसम रविही. सूर्य तरी काय करतो? सगळीकडे सूर्याची उपमा दिली बघा या अध्यायामध्ये. सूर्याला फार महत्त्व आहे. आणि सूर्य तरी काय करतो? समुद्राकडनं पाणी वाफ घेतोच ना, वाफेच्या रूपाने तो पाण्याचा रस सगळा शोषून घेतो. पण घेतो म्हणजे स्वतःकडे ठेवतो का? अहो 1000 पटीने पुन्हा तो वर्षावच करतो, पुन्हा या पृथ्वीला तिचं परत करतो. एवढंच नाही, एक नाही, सहस्र पटीने परत करतो. मग राजासुद्धा प्रजेकडनं जो सारा घेतो, जो कर घेतो, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक तो प्रजेला परत करत असतो, असंही म्हटलेलं आहे. आणि जनकाचंही उदाहरण पाहिलं ना आपण 3ऱ्या अध्यायात. बघा एक एक संगती लागत जाते. प्रत्येक अध्यायाचा, प्रत्येक श्लोकाचा कुठे तर कुठे रेफरन्स आलेला आहे पुढे. जनक राजा हे सुद्धा आदर्श राजाचं उदाहरण आहे. त्यामुळे अगदी 3ऱ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये जनकाचं उदाहरण आलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलंय ना, पूर्वजांच्या श्रेष्ठ व्यक्तींच्या पदचिन्हावरून चालावं. आता या कर्मयोगाचं बघा, आता आपण कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास बघतोय ना. कर्मयोगाचं आचरण जरी लोप पावलं तरी सिद्धांत कायमच राहतो. आणि हे कर्म कसं असतं? कर्मयोग ज्याला म्हणतो, हे कर्म संसारासाठी आहे आणि योग आपल्यासाठी आहे. राजा भ्रष्ट झाला की प्रजाही तशीच वागते. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलेलं आहे. पण पूर्वी आता राजर्षी शब्द थोडासा आणखीन बघणार आहोत आपण.
प्रत्येक राजाकडे एक ऋषी असायचे. आणि ऋषी काय करतात बघा, राजा जरी प्रत्यक्ष युद्ध जरी राजा करत असला तरी त्याच्या मागचं धोरण ठरवणारे ऋषी असतात. म्हणजे जरी आपण म्हणतो रामराज्य आदर्श आहे, खरीच गोष्ट आहे, रामराज्य अतिशय आदर्श आहे, पण आपल्या एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की ह्या सगळ्या आदर्श रामराज्यामागे सगळ्यात मोठं योगदान कुणाचं आहे, ते महर्षी वसिष्ठांचं आहे. वसिष्ठांनी जो रामाला उपदेश केला, जशी त्याची सगळी घडण घालून दिलेली आहे, त्यामुळे वसिष्ठांच्या उपदेशानुसार रामाने राज्य केलं. किंवा सगळीकडेच कुठेही, अगदी चंद्रगुप्त मौर्य घ्या, आर्य चाणक्यांचं त्यांना उपदेश होता. त्यामुळे कुठलंही उत्तम राज्य असेल तर त्याला आधी ऋषींची घटना पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं, आता एक लक्षात आणखीन घेऊया, ऋषी काय करतात, ही सगळी घटना बांधतात किंवा लेजिस्लेशन आहे, अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर लेजिस्लेशन कोण करतं, घटना कोण तयार करतं, हे ऋषी करतात. आणि राजा काय करतो तर एक्झिक्युशन करतो किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. इतक्या ह्या गोष्टी, आणि म्हणूनच राजांना त्या राजर्षींचा धाक असतो. असं नाही की मी राजा आहे मग मी वाटेल तसा वागेन, असं नाही आहे. कधी तह करायचा, कधी माघार घ्यायची, कधी हल्ला करायचा, कधी आक्रमण करायचं, कधी शांतता प्रस्थापित, हे सगळं ऋषी ठरवतात आणि त्याप्रमाणे पुढचं आचरण राजा करत असतो. अहो एवढे जुनं कशाला, आत्ताचं उदाहरण बघूया. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं असंच आहे. समर्थांनी काय केलं तर ते धर्म उपदेश केलेला आहे. शिवाजी महाराजांना धर्म उपदेशातून राजकारण शिकवलेलं आहे. खरं म्हटलं तर पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे धर्माचा उपदेश समर्थांनी केला. पण शिवरायांची कृती कशी होती, कृती पर्यवसायी होती. तोच उपदेश कृतीमध्ये आणण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तसंच अगदी प्रत्येक राज्य घटनेला ऋषींचे आशीर्वाद पाहिजे, उपदेश पाहिजे. इथे सुद्धा तेच बघतोय आपण. अर्जुनांनी राज्य केलं पुढे सुद्धा, पण त्याला उपदेश कोणाचा होता, भगवंतांचा उपदेश आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकावर खरं म्हटलं तर अवलंबून आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या राजांना राजर्षींचा धाक असायचा, दरारा असायचा. आणि म्हणून त्यांचं जे कार्य होतं, ती परंपरा अनेक वर्ष चालत राहील. मध्ये काय झालं, मध्यंतरी सकाले नेह महता कालेनं, म्हणजे मधल्या जवळजवळ 88 पिढ्या ही परंपरा खंडित झाली. नष्ट नाही झाली बरं का, खंडित झाली. आणि आता अर्जुना तुला मी तेच सांगतोय, स एवायम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यम हे उत्तमम. स एव, हे ते बोललं ना 2 श्लोकामध्ये मी जे तुला सांगितली पार्श्वभूमी, स एव, तोच योग. एव म्हणजे च. जेव्हा आपण पूर्वी त्याच्याबद्दल काही बोललो असलो तर आपण म्हणतो ना तेच हे आहे. किंवा अगं तुला मी सांगत होते ना माझ्या त्या मैत्रिणीबद्दल, तीच ही मैत्रीण, असं म्हणतो ना, तीच ही म्हणताना मागचा रेफरन्स आहे. नाही तर नुसतीच नवीन ओळख करून द्यायची झाली तर ही माझी अमुक अमुक मैत्रीण असं आपण म्हणू. पण तीच ही मैत्रीण म्हणजे तिच्याबद्दल काहीतरी ज्ञात आहे. तसंच भगवंत आता म्हणतात, स एव अयम मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः. अद्य म्हणजे आत्ता, आज, खरं तर आज अर्थ आहे पण आता घेऊया. तोच हा योग मी तुला आता पुरातन पूर्वी सांगितलेला जो योग आहे तो आता तुला सांगतोय. का सांगतोय, उगीच नाही सांगत आहे. अरे तू माझा कोण आहेस, भक्तोऽसि मे सखाच इति. तू माझा भक्त पण आहेस आणि तू सखा पण आहेस. तोच हा प्राचीन योग तुला मी सांगतोय. आणि खरं सांगू का अर्जुना, हे सगळं उत्तमातलं उत्तम आणि गुह्य असं ज्ञान आहे, रहस्यमय असं ज्ञान तुला सांगतोय. आणि तू माझा भक्त आहेस, सखा आहेस. बघा, या दोन्ही ठिकाणी आपण आपलं मन उघड करत असतो.
सगळीकडेच आपण सगळ्याच मनातल्या गोष्टी बोलत नाही ना. समाजामध्ये चार चौघामध्ये आपल्या मनातलं अगदी गुप्त रहस्य सगळ्यांना सांगत नाही, पण कुणाला सांगतो? मित्राला सांगतो. जवळच्या मित्राला अगदी आपल्या मन पूर्णपणाने उघड करतो. आणि कधी कधी असंही होतं की जे मित्रालाही सांगत नाही ते आपल्यावर ज्याची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या भक्ताला सांगितलं जातं. समर्थांचं सुद्धा गुप्त राजकारण होतं, पण ते सगळं त्यांच्या शिष्यांशी बोलले होते. आणि खरी गोष्ट अशी आहे, हे गुप्त रहस्य कुणाला सांगावं? अगदी जवळच्या व्यक्तीला सांगावं. अगदी वाटेल त्याला चार चौघामध्ये सांगायचंच नाही आहे. आणि हा भक्त कसा आहे? जो विभक्त नाही तो भक्त. आणि खरंच आहे, अर्जुन आणि कृष्ण यांची जोडी अगदी अभेद्यच होती, विभक्त नव्हतीच. दोघं एकमेकांना सोडून राहतच नव्हते, त्यामुळे ही अभेद्य अशी जोडी आहे. आणि अर्जुनाची सख्यभक्तीसुद्धा जुनीच आहे ना. कधीपासूनचा मित्र आहे, फार जुना मित्र आहे त्याचा. पण आता सख्यभक्ती जुनी आहे, पण आता दास्यभक्ती अर्जुनाची नवीन आहे बरं का. नवीन आहे म्हणजे कुठली नवीन आहे? पाहिलं तो दुसऱ्या अध्यायातला 9वा श्लोक पाहिला होता. शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे. नवीनच नातं जोडले ना अर्जुनाने. सख्याचं नातं फार जुनं होतं, पण हे नवीन नातं जोडले. आणि म्हणून जी गोष्ट मित्राला सुद्धा सांगितली जात नाही ती शरणागत आलेल्या शिष्यासमोर उघड केली जाते. आणि म्हणून भगवंत आता त्याला सांगते, तू शिष्य पण आहेस, मित्र पण आहेस, सखा पण आहेस, सगळं आहे. आणि म्हणून तुला हे रहस्यमय गूढ ज्ञान सांगतोय अर्जुना. गूढ ज्ञान आहे. तुम्ही म्हणाला काय गूढ काय? हे सगळ्यांना तर ही गीता सगळ्यांना ओपन टू ऑल आहे, म्हणजे सगळ्यांसाठी खुली आहे. पण गुह्य त्याच्यातलं जाणून घ्यावं लागतं. जरी ही गीता सगळ्यांसाठी असली तरी त्याच्यातलं गुह्य गोष्ट जाणून घेण्यासाठी गुरूंचाच उपदेश लागतो ना. इथे सुद्धा भगवंताने कितीतरी वेळा म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण गीतेमध्ये 15व्या अध्यायातल्या अगदी शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. हे गुह्यतम शास्त्र तुला सांगतोय. किंवा अगदी 18व्या अध्यायात शेवटी सुद्धा भगवंत म्हणतात, य इमं परमं गुह्यम. हे अतिशय परम गुह्य असं ज्ञान तुला देतोय अर्जुना. आणि खरंच आहे, ही अतिशय गोपनीय गोष्ट भगवंत प्रगट करतायत. भगवंत प्रगट करतायत, पण हे बोलणं ऐकून, हे वचन ऐकून अर्जुन कसा आहे? जरी सखा आहे, जरी भक्त आहे, शरणागत आहे, उपदेश ऐकायला तयार आहे, पण साधा श्रोता नाही आहे की आपलं काही ऐका आणि काही असा नाही आहे. तो विचक्षण श्रोता आहे, जिज्ञासू श्रोता आहे. आता हे 2 श्लोक किंवा हे 3 श्लोक ऐकून अर्जुनाची जिज्ञासा जागी झाली. आणि तो दासाला नाही, भक्ताला नाही, तर सख्याला साजेसा प्रश्न विचारतो. आपण सुद्धा मैत्रीमध्ये अगदी जवळची मैत्रीण आहे, ती काहीतरी वर्णन करते एखाद्या गोष्टीचं, पण एखादं आपल्याला पटलं नाही तर आपण म्हणू ना तिला की हे काय गं तू सांगतेस, हे नाही मला पटलं, हे नाही बरोबर. किंवा कुठलं स्वित्झर्लंडचं तू वर्णन करतेस, तू कधी गेली होतीस गं स्वित्झर्लंडला, असं म्हणू ना आपण खऱ्या मैत्रिणीला. अर्जुन पण तसाच आहे बरं का. अर्जुन पण म्हणतोय, कारण तो सखा पण आहे ना. भक्त आत्ता झालाय पण सखा आधीपासूनच आहे. आणि म्हणून तो सख्याला, मित्रत्वाला साजेसा प्रश्न विचारतोय. आणि तो प्रश्न अतिशय शुद्ध मनाने विचारतोय, त्याच्यामध्ये कुतर्क नाही आहे किंवा आक्षेप नाही आहे. तर तुम्ही जे सांगताय ना, तू जे सांगतोयस कृष्णा की मी हा सूर्याला सांगितला. आता सूर्य तर कधीच आहे, सृष्टीच्या आरंभी तो सूर्य होता. आणि तू तर आत्ताच आहेस, मी तुला कसं काय मानू? आणि ही अंतःकरणातली गोष्ट अर्जुनाने श्रीकृष्णाला, भगवान श्रीकृष्णाला निस्संकोचपणाने विचारली. तिथे त्याचं काही विभूतिमत्व आड आलेलं नाही किंवा तो देवत्व त्याचं कुठेही आड आलेलं नाही आहे. आणि खरंच आहे, आता हे अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. आणि जर का श्रोत्याची जिज्ञासा प्रबळ असेल तर वक्त्यांनी सुद्धा काहीही लपवू नये. कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विणं. वक्ता किती एकटाच बोलणार, श्रोता असायला पाहिजे. श्रोता जिज्ञासू पण असायला पाहिजे, प्रश्न पण विचारायला पाहिजेत. असा हा श्रोता आहे. आणि त्यांनी विचारलेला प्रश्न
त्याच्यावर भगवंत रागवले नाही, चिडले नाही आहेत, उलट आता ते खुलून बोलत आहेत, मनापासनं मोकळेपणाने सांगतायत. आणि नाहीतरी संत महात्मे सुद्धा ज्यांच्याकडे श्रद्धा आहेत ना, अशा श्रोत्यांच्या प्रश्नांना अगदी खुलून उत्तरं देतात. आणि म्हणूनच हा गुरुशिष्य संवाद आहे. हा सगळा संवाद असा गुरुशिष्य संवाद आहे. आता काय अर्जुनाने प्रश्न तरी काय विचारले बघूया. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परैजन्म विवस्वतः कथमेतद् विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. अपरं भवतो जन्म, भवतः, भवान म्हणजे आदराने म्हटलेले. जरी मित्र असला तरी मित्रत्वात सुद्धा आदर दाखवता येतो. भवतः जन्म अपरम म्हणजे अपरम भवतो जन्म. आता अपर म्हणजे काय तर अलीकडचा. आता ह्याचं सुद्धा व्युत्पत्ती बघणार आहोत. पर म्हणजे पलीकडचा आणि अपर म्हणजे अलीकडचा. पर नाही, पलीकडे नाही, अलीकडचा आहे. मग तुमचा जन्म तर अलीकडचा आहे आणि विवस्वतः जन्म परम. सूर्याचा जन्म कधीचा आहे? फार जुना आहे. परम म्हणजे पलीकडचा आहे, कालाच्या पलीकडचा आहे. आम्हाला माहितीच नाही सूर्याचा जन्म कधी येतो. तुमचा तर आत्ताच आहे. मग कथम एतद् विजानीयाम, कथम म्हणजे कसं, एतद् म्हणजे हे, विजानीयाम मी जाणू तरी कसं, मी समजू तरी कसं, मला आकलन तरी कसं व्हावं. त्वम आदौ प्रोक्तवान इति. आदौ म्हणजे आधी. तुम्ही आधी सांगितलं, ह्याच्यावर मी कसा काय विश्वास ठेवू. अर्जुन विचारतोय, तुम्ही आधी सांगितलं. आदौ शब्द बघा, आदौ आपल्याला परिचित आहे बरं का, अगदीच नाही असं नाही आहे. आदौ आपण मागच्या अध्यायात पाहिलं तर तस्मात् त्वम इंद्रियाण्य आदौ. आदौ म्हणजे आधी, तू इंद्रियांना नियंत्रण ठेव. आदौ शब्द तरी काय आहे आपल्याला श्लोक माहिती. आदौ रामो तपो वनाधिगमनम. 4 श्लोक, 4 ओळीचं एका श्लोक रामायणाचं वर्णन आहे. आदौ, आदी शब्द आहे, मूळ. आदी म्हणजे सुरुवात, प्रारंभ, बिगिनिंग, स्टार्ट. त्याची सप्तमी आदौ. मग आता आदौ त्वम प्रोक्तवानिति अहम कथम एतद् विजानीयाम. मी कसं काय विश्वास ठेवावा. बघा ना, त्या सूर्याला तुम्ही उपदेश केलाय म्हणताय, त्या सूर्यवंशाच्या कितीतरी पिढ्या झाल्या. अगदी प्रभू रामचंद्रांचा जन्मसुद्धा तुमच्या आधीच आहे. आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या वंशातल्या पहिल्या त्या सूर्याला तुम्ही हे सांगितले असं तुम्ही म्हणताय, नाही विश्वास बसत. त्यामुळे आणि आपला जन्म तर अलीकडचा आहे. तू तर माझ्या एवढाच आहेस, साधारण थोडासा मोठा असशील, एवढाच इतका अलीकडचा जन्म आहे. तर तू उपदेश केला ह्याच्यावर माझा नाही विश्वास बसत. अगदी आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर एखाद्या आपण जवळच्या मैत्रिणीला, मित्राला म्हणू ना, काहीतरी फेकू नकोस. अर्थात इतक्या लो लेव्हलला अर्जुनाने विचारलेलं नाही आहे बरं का. पण अर्जुन हा विचक्षण श्रोता आहे, जिज्ञासू आहे. त्याला जाणून घ्यायचं, शुद्ध भावनेने त्यांनी हे विचारलेलं आहे. पण अर्जुनाचा प्रश्न कसा आहे, स्थूल देहाला अनुसरून आहे. पण ह्या स्थूल देहाला अनुसरून प्रश्न असला तरी उत्तर मात्र सूक्ष्मत्वाकडे नेणार आहे. भगवंताचं उत्तर सूक्ष्मत्वाकडे आपल्याला नेणार आहे. आणि काय भगवंत म्हणतात ते तरी बघूया. अर्जुनाचा प्रश्न जरी वरवर थोडासा अधिक्षेप वाटला तरी तसा नाही आहे, कारण त्याला जिज्ञासा आहे. भगवंत म्हणतात हे खोटं आहे असं तो म्हणत नाही आहे, पण विश्वास कसा ठेवावा हे जरा मला उलगडून सांगता का. आणि लगेच भगवंत खुलतात आणि आपणहून सांगायला सुरुवात करतात. हो सांगतो ना रे. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. पुन्हा परंतप म्हटलेलं आहे. तुझे आणि माझे बहूनी पुष्कळ जन्म झाले. बहूनी मे व्यतीतानि. व्यतीतानि म्हणजे झाले, मे म्हणजे माझे, बहूनी जन्मानी पुष्कळ जन्म झालेत. आणि तव चार्जुन आणि तुझेही पुष्कळ झाले. माझेही पुष्कळ झालेत, तुझेही पुष्कळ झालेत. पण तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर आहे की मी ते सगळे जाणतो आणि तू ते जाणत नाहीस. एवढाच तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आहे. आता काय फरक आहे. आता संसारामध्ये सुद्धा किंवा व्यवहारामध्ये म्हणूया असे जातीस्मर जीव पुष्कळ असतात. जातीस्मर म्हटलेले की ज्यांना पूर्वजन्माचं आठवतं असतात. आपण कधी कधी वर्तमानपत्रात बातम्यामध्ये ऐकतो की
एखाद्या लहान मुलाला कुठलं तरी जुन्या कधी न पाहिलेल्या गावामध्ये त्याला ओळखीच्या खुणा सापडल्या वगैरे असं आपण पाहतो. तर त्यांना म्हटलेलं आहे जातीस्मर, ज्यांना पूर्वजन्माचं स्मरण आहे. अर्थात ह्या कधी कधी योगायोग असतो, कधी कधी काही त्याच्यामध्ये सिद्धीसुद्धा असतात. पण आपल्यालाही कधी कधी वाटतं नाही का, अगदी आपण तर सामान्य प्रापंचिक आहोत, पण आपण कधीतरी कुठेतरी ट्रिपला जातो, कुठेतरी जुन्या किल्ल्यामध्ये कुठेतरी जातो आणि आपल्याला वाटतं की अरे, किंवा व्यवहारात सुद्धा आपल्याला वाटतं हे मी कधीतरी पाहिलं आहे, हेच वाक्य मी कधीतरी बोलली आहे, असंच कोणीतरी मला ह्याच्यावर हेच उत्तर दिलं, असं होतं. अगदीच होत नाही असं नाही, पण आपल्याला त्याच्यात सलगता नसते, पूर्ण काही आठवत नाही. पण ज्यांनी खरंच अशी साधना केलेली आहे, आणि ही खरी गोष्ट आहे, साधना करून जे सिद्ध झालेले असतात त्यांची वृत्ती इतकी तेजस्वी झालेली असते, इतकी तेजस्वी झालेली असते की ते जिथे वृत्ती ठेवतात तिथलं लगेच त्यांना सगळं स्मरण होतं, त्या ठिकाणचं सगळं ज्ञान त्यांना होतं. आणि म्हणून इथे भगवंत तर काय आहेत, भगवंत काही नुसते सिद्ध नाही आहेत, साधक नाही आहेत, अहो ते तर भगवंत आहेत, अवतार आहेत. आणि म्हणून ते म्हणतात अहम ताम सर्वाणी वेद. वेद हा विद धातूपासून आलेला आहे. विद म्हणजे जाणणे, मी ते सगळं जाणतो. आता भगवंत म्हणतात मी सगळं जाणतो, मागच्या जन्माचं, ह्या जन्माचं, पुढच्या जन्माचं सगळं जाणतो. आपल्याला बरंच वाटायला पाहिजे नाही का, आनंदच व्हायला पाहिजे. कारण भगवंत सगळं जाणतात, त्याच्यात आपणही आलो. आपल्या सगळ्या व्यवहारांवर, आपल्या सगळ्या व्यापारांवर भगवंतांचं लक्ष आहे. भगवंत आपल्याला जाणतात, हीच आपल्यासाठी कृपा प्रसाद आहे. अतिशय दुर्मिळ अशी आपल्यासाठी ही गोष्ट आहे. आणि भगवंतांच्या जाणण्यामध्ये आपण पण आहोत. पण अर्जुन कसा होता, अर्जुनाला हे काही माहिती नव्हतं, त्यामुळे तो काही जाणत नव्हता. का जाणत नव्हता, कारण शेवटी तो माणूस आहे ना. आता नर आहे तो नरोत्तम होणार आहे, पण शेवटी तो नरच आहे ना. आणि भगवंत हे नारायण आहेत. नारायण आणि नरामध्ये फरक असणारच की. आता हा अर्जुन कसा आहे, त्याला राज्य, भोग, सुख यांची आकांक्षा आहे. जरी तो म्हणला होता पहिल्या अध्यायात नकांक्षे विजयं कृष्ण नच राज्यम सुखानी च, म्हटलं तरी किंचित, खूप नव्हती, हाव नव्हती बरं का त्याला, पण थोडी तरी इच्छा होतीच. निदान नावलौकिक, कीर्ती, प्रसिद्धी मिळवावी, राज्य मिळवावं, वैभवात राहावं, अशी तरी इच्छा होतीच की अर्जुनाला. आणि ह्या सगळ्या इच्छा कशा आहेत, ह्या नाशिवंत पदार्थ आहेत, ह्याच्यातलं काहीच टिकणारं नाही आहे. त्यामुळे ज्यांना अशा नाशिवंत पदार्थांची इच्छा असते त्यांना कधीही पूर्वजन्माचं स्मरण नसतं. बघा आता काय सांगितलं. आता याच्यातनं आपण एक सिद्धांताकडे जाणार आहोत, हळूहळू जाणार आहोत. कारण हा संसार कसा आहे, हा संसार आहे आधी अभावात्मक, सारखा अभावच आहे ना. हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही. अगदी कितीही तुमच्याकडे समृद्धी असली तरी कशाची तरी अभावच आहे आम्हाला. सुबत्ता असली तरी मनशांती नाही आहे, हे नाही आहे. सुबत्ता पैसा आहे पण आरोग्य नाही आहे, कशाचा तरी अभाव आहे. आणि जिथे अभाव आहे तिथे भाव नसतोच ना. त्यामुळे त्या संसाराची पूर्तता होणं कधीच शक्य नाही आहे. आणि काय होतं, जसं जसं आपण कामना वाढवत जातो ना, अपेक्षा वाढवत जातो, कामनेमुळे काय होतं तर मनुष्य भानरहित होतं, भानच राहत नाही. आणि अशा मनुष्याला पूर्वजन्माचंच तर सोडाच, वर्तमान काळाचं सुद्धा भान राहत नाही, किंवा स्वकर्तव्य काय हे सुद्धा त्याला भान राहत नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, मग याच्यासाठी आम्हाला साधना काय करायची, किंवा हे सिद्ध पुरुष जे आहेत ते साधना करून त्यांची वृत्ती तेजस्वी करतात. पण जर का अपरिग्रह असेल, आमच्याकडे अपरिग्रह हे पंचशील तत्वातलं तत्व सांगितलंय. म्हणजे अपरिग्रह म्हणजे असंग्रह, कशाचाही संग्रह करायचा नाही, कशाचीही कामना नाही, वासनाही नाही, अपेक्षा नाही. असं जर का आम्हाला अपरिग्रह करता आला, अपरिग्रह लक्षात घेऊया बरं का. परिग्रह, ग्रह म्हणजे घेणे, आणि परी म्हणजे सगळ्या बाजूनी. परिग्रह आम्ही सगळीकडनं, आमचं सगळं घर भरलेलं आहे, सुबत्ता आहे, आमच्याकडे सगळं आहे. अन्न, धान्य, दूध, दुग्ध, भांडी, कुंडी, वस्त्र, अलंकार भरपूर आहेत सगळं. अहो एवढंच कशाला, आमचे माळेसुद्धा भरलेले आहेत.
आमच्या लॉफ्टवर सुद्धा इतकं सामान आहे जे आम्ही वापरत नाही, त्याच्यासुद्धा आमचा जीव आहे. म्हणजे साठवणूक आम्ही किती केली आहे. ओसंडून वाहत आहेत आमची कपाटं. आणि मनामध्ये तर केवढी साठवणूक केलेली आहे. वासना, अहंकार, हेवे, दावे, ईर्ष्या, असूया केवढं साठवून ठेवलेलं आहे मनामध्ये. अगदी 25 वर्षापूर्वी त्या नणंदेच्या मुलाच्या लग्नामध्ये मला अशी साडी दिली, ती एका धुण्यात तिचं पोतेरं झालं. हे सुद्धा आठवण आम्ही साठवूनच ठेवली आहे. किती परिग्रह केलेला आहे. किंवा अमक्याच्या ह्या लग्नामध्ये त्यांनी मला नमस्कार केला नाही, हे आम्ही अगदी लक्षात ठेवलेलं आहे. गरज आहे का खरं याची? पण केला आहे ना परिग्रह. सगळं काढून टाकायचं. बाह्य परिग्रह पण नको आणि आतलं तर अजिबातच नको. सगळं सोडलं, मन रिकामं केलं, मोकळं केलं की मग त्याच्यामध्ये चांगल्या स्मृती येऊ शकतात किंवा स्मरणशक्ती राहू शकते आणि मग त्या लोकांना पूर्वजन्माचं स्मरण राहू शकतं. साधं आहे. म्हणजे अपरिग्रह व्रताने काय प्राप्त होते तर कथनता प्राप्त होते. लक्षात घ्या, नवीन शब्द आहे कथनता. अपरिग्रह स्थैर्य जन्मकथनता संबोधा. अपरिग्रह आणि तो स्थिर झाला पाहिजे, टिकला पाहिजे, आतून आला पाहिजे. अपरिग्रह जर का सिद्ध झाला तर त्याच्यातनं कथनता ही एक सिद्धी प्राप्त होते आणि कथनता प्राप्त झाली की पूर्वजन्माचं जेवढे जन्म झाले तेवढ्या सगळ्याचं स्मरण राहतं आणि पुढे जर का काही जन्म होणार असतील त्याचंही स्मरण आत्ताच ह्या जन्मातच होतं. ही कथनता सिद्धी आहे. ही कथनता प्राप्त होते. आता ही सिद्धी आहे, याच्यात सुद्धा आपल्याला अडकायचं खरं तर नाही आहे. पण भगवंता हे सिद्ध वगैरे नाही, ते तर अहो भगवंत आहेत, परमेश्वर आहेत, ईशान शक्ती असलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की अरे मला तर सगळंच माहिती आहे, तुला नाही माहिती अर्जुना. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहो वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. पण तू परंतप आहेस, तू शूर आहेस, पण तरीसुद्धा तुला हे माहिती नाही आहे, असं भगवंत त्याला म्हणतायत. आणि पुढचं आणखीन एक फार सुंदर श्लोक भगवंत सांगतायत. मी कसा आहे? अजोपि सन् नव्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी कसा आहे? अज आहे. अज हा अपि. अज असून सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा. अज म्हणजे काय आहे? ज्याला जन्म नाही तो. मी कसा आहे? जन्मरहित आहे. आणि सन अव्ययात्मा. आणि मी कसा आहे? अव्यय आहे, अविकारी आहे, निर्गुण निराकार असा आहे. शिवाय भूतानाम ईश्वर हा अपि सन. सन म्हणजे असून सुद्धा, असताना. कोण आहे मी? सगळ्या भूतांचा अधिपती आहे, महेश्वर आहे. आणि तरीसुद्धा प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय, प्रकृतीचा आधार घेऊन, प्रकृतीला स्वाधीन करून मी संभवामी आत्ममायया, मी योगमायेने प्रगट होतो. बघा आता काय म्हटलेलं आहे, प्रकृतीला मी स्वाधीन करतो आणि योगमायेने प्रगट होतो. म्हणजे काय आहे बघूया आता. आणखी हे थोडासा कठीण श्लोक आहे, पण कठीण अभ्यासण्यातच मजा आहे ना. त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी आणखीन आत्मसात होणार आहे. आता बघूया प्रकृती म्हणजे काय आणि माया म्हणजे काय. समानार्थीच वाटतं आम्हाला. माया आणि प्रकृती हे सारखंच वाटतं, पण तसं नाही. माया कोण आहे? तर माया ही परब्रह्माची सुप्त अशी शक्ती आहे. परब्रह्म आधी एकटं होतं, एकोहम बहुस्याम प्रजायेयम. पण त्याला स्फुरण झालं. स्फुरण झालं कशामुळे? स्फुरण होण्यासाठी सुद्धा काहीतरी हालचाल होते. स्फुरण म्हणजेच हालचाल आहे. मला आत्ता हे काहीतरी स्फुरण झालं म्हणजे आत काहीतरी हललं. आणि जेव्हा तिथे हललं तेव्हा ती माया त्याच्यातनंच प्रगट झाली आणि मग ते शुद्ध ब्रह्म होतं, ते शबल ब्रह्म झालं. हे आपण मागे पाहिलेलं आहे, परत आपण पाहणार आहोत. पण ही माया ही परब्रह्माची सुप्त अशी ज्ञानशक्ती आहे. आता ही शक्ती आहे, ही जेव्हा कार्यान्वित होते, ॲक्टिव्हेट होते, तेव्हा तिला प्रकृती म्हटलेलं आहे. ॲक्टिव्हेट होते म्हणजे काय होतं? प्रकर्षाने ती क्रियाशील होते. प्रकर्षाने, प्रामुख्याने
ती दिसते, गतिशील झालेली जाणवते, तेव्हा तिला प्रकृती म्हटलेले. प्रकृती, कृती म्हणजे कार्य, प्र म्हणजे प्रकर्षाने. ज्याला ज्याला प्र लागलेला आहे ना उपसर्ग, बघा ना, गती वेगळी आणि प्रगती वेगळी. प्रगतीमध्ये पुढे आहे ना, त्यामुळे एक सगळीकडे काश म्हणजे चमकणे, पण प्रकाश म्हणजे लख्ख प्रकाश. प्र लागलं की त्याला प्रकर्षाने असं म्हटलेलं आहे. प्रमुख, मुख्य म्हणतो आपण, पण प्रामुख्याने म्हणताना प्र लागले म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा ही माया जेव्हा प्रकृती होते म्हणजे गतिशील होते, प्रकर्षाने गतिशील होते, तेव्हा ती प्रकृती होते. आता ईश्वर सुद्धा बघा, आता भूतानाम ईश्वरोऽपि सन्. आता हा ईश्वर आहे ना, ईश्वर हे नाव तरी कसं आहे, कारण त्याच्याकडे ईशन शक्ती आहे. ईशन म्हणजे नियंत्रणाची शक्ती आहे. तोच सगळं कंट्रोल करतो ना. ह्या सगळ्या पृथ्वीवरचं जे सुरळीतपणाने सुचारू व्यवस्थापन आहे तो आहे. म्हणून तो आकाशात आहे, तो सगळं हे हँडल करतोय. सगळ्यावर त्याची बारीक नजर आहे. आणि हे जर कोणी ऐकलं नाही तर शिक्षा करण्याचं, शासन करण्याचं सामर्थ्य पण त्याच्याकडे. असा तो ईश्वर आहे. या ईश्वराने काय केलं, त्याच्यातली जी इच्छाशक्ती आहे ना, आता बघा आपण म्हटलं पहिली सुप्त ज्ञानशक्ती आहे. ही इच्छा, ह्या जगामध्ये जेवढ्या जेवढ्या शक्ती आहेत, जेवढ्या जेवढ्या शक्ती आहेत, कोणाला बोलण्याची शक्ती आहे, कोणाला चालण्याची शक्ती आहे, कोणाला बुद्धीची आहे, अनेक शक्ती आहेत, कला आहे, जेवढ्या जगात शक्ती आहे त्या सगळ्याचं मूळ आहे ती माया आहे. पण ती काय करते, आपल्या खजिन्यातली थोडी थोडीच रत्न बाहेर काढते, थोड्या थोड्या शक्ती देते, प्रत्येकाला काहीतरी एखादं विशिष्ट देते. अशी ही जी माया आहे ती काय करते, ती प्रकर्षाने जेव्हा गतिशील होते, कार्यान्वित होते, ॲक्टिव्हेट होते, तेव्हा तिला प्रकृती म्हटलेलं आहे. मग ईश्वर सुद्धा काय करतो, इच्छाशक्तीने म्हणजेच मायेने त्या प्रकृतीचा अंगीकार करतो. मायेने प्रकृतीचा अंगीकार करतो म्हणजेच सगुण साकार रूप धारण करतो. परब्रह्माला काही रूप नव्हतं, नाव नव्हतं, काहीच नव्हतं. मग ते निर्गुण निराकार आहे, ते ह्या मायेच्या अधिपत्याखाली या प्रकृतीचा अंगीकार केला आणि त्यांनी सगुण साकार रूप घेतलं. म्हणजेच ईश्वर जन्मतो, किंवा अगदी ह्या आपल्या भाषेत म्हटलं तर तो अवतार घेतो. बघा आता थोडं निर्गुण निराकाराने त्या मायेच्या मधून ज्या शक्ती प्रगट झाल्या त्याच्यातनंच इच्छाशक्ती झाली, त्याच्यातनंच तो ॲक्टिवेट झाला. त्यांनी प्रकृतीचा आश्रय घेतला, स्वतःला स्वगुण साकार रूप धारण केलं, म्हणजे जन्म घेतला, म्हणजेच कृष्णाचा अवतार झाला. पण तरी कृष्णाला जन्म नाही आहे बरं का. आम्ही मोठ्या उत्साहाने जन्माष्टमी साजरी करतो, पण तसा तुमच्या माझ्यासारखा जन्मच नाही आहे त्याला. तुमचा माझा जन्म आपल्या हातात होता का? आपण ठरवलं होतं का की ह्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यायचा? असं काय आपल्याला माहिती पण नव्हतं, आपल्याला कोणी विचारलं पण नव्हतं, आपण ठरवलं पण नव्हतं. जिथे ज्या घरात जन्म मिळाला. पण भगवंताचं तसं नाही आहे. ईश्वर हा ठरवून अवतार घेत असतो. ठरलेलं होतं. रामाच्या जन्मापूर्वीच रामकथा तयारच होती. दशरथ आणि कौसल्याच्या पोटी प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला, हा काही योगायोग नाही आहे, हा ठरवून घेतला आहे. कारण ईश्वर हा स्वतंत्र आहे, आम्ही मात्र परतंत्र आहोत, आमच्या काहीच अधीन नाही आहे. त्यामुळे इतर सगळे जन्म कर्मानी परतंत्र होऊन जन्म घेतात, त्यामुळे त्यांना मर्यादित आयुष्य आहे, सुखदुःखाचे भोग आहेत. परमेश्वराला मर्यादित आयुष्य नाही, त्याचं कार्य संपलं की तो निजधामाला जातो. आमच्या मात्र मृत्यूही हातात नाही, जन्मही हातात नाही, आम्ही सगळे पराधीनच आहोत. त्यामुळे परमेश्वर स्वतंत्र आहे. आणि परमेश्वर स्वतंत्रही आहे. आणखीन एक गंमत सांगते, चिरतरुण आहे. आपण अजरामर हा शब्द वापरतो, पण भगवंत ईश्वर कसा आहे, अजर आहे आणि अमर आहे. अमर तर कळतो आपल्याला, पण अजर म्हणजे ज्याला वृद्धत्व सुद्धा नाही आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळेस 80च्या पेक्षा जास्त वर्ष आयुष्य होतं त्यांचं, 80पेक्षा जास्त वय होतं. पण वाटतंय का, जी चित्र रंगवली जातात त्याच्यामध्ये. आणि अजून एक गंमत अशी आहे
की भगवंताला कधी दाढी मिशा दाखवल्या नाही आहेत ना. पांढरी दाढी वगैरे झालेली 80 वर्षाच्या माणसाची असते साधारण, असं दाखवलंच नाही आहे. कारण नाहीच हो, ते चिरतरुण आहेत, कायम तरुण, कायम सुंदर, कायम प्रफुल्लित मुद्रा आहे असे भगवंत आहेत. त्यांना वृद्धावस्थाच नाही आहे, म्हणून ते अजर अमर आहेत. सगळ्या भूतमात्रांचे ते शासक आहेत, नियंत्रक आहेत. आणि प्रकृतीम स्वामधिष्ठाय म्हणताना ही प्रकृती त्रिगुणात्मक प्रकृती नाही बरं का, ही आहे शुद्ध प्रकृती. शुद्ध प्रकृती आहे. आणि म्हणून या शुद्ध प्रकृतीमध्ये 3 शक्ती असतात. आता आपण शक्ती तर पाहतोच, शिवात्मधनंच शक्ती निर्माण झाली, ब्रह्मामधनंच माया निर्माण झाली. पण जेव्हा या शुद्ध प्रकृती असते त्याच्यामध्ये 3 तत्व आहेत. संधिनी शक्ती, संविद शक्ती आणि आल्हादिनी शक्ती. काय सुंदर नावं तरी, नावावरूनच कळते खरं म्हटलं तर. संधिनी शक्ती काय आहे तर तिच्यामध्ये सत्तत्व आहे, अस्तित्व आहे. बरं, दुसरी आहे ती संवित शक्ती आहे. संवित म्हणजे जाणीव, संवित म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजे चैतन्य. आत्ता आपण बोलतोय, ऐकतोय, पाहतोय म्हणजे आमच्यामध्ये चैतन्य आहे ना, संवित आहे, जाणीव आहे, संवेदना आहे मला. आणि म्हणून संधिनी शक्ती म्हणजे सत, संवित शक्ती म्हणजे चित आणि आल्हादिनी शक्ती म्हणजे आनंद. सत चित आनंद झालं ना बरोबर. शुद्ध प्रकृती आहे आणि ती ही मायेचीच प्रकर्षाने कार्यान्वित झालेली शक्ती आहे. म्हणजे बघा हां, अजून एक उदाहरण बघूया. काडेपेटी असते, काडेपेटीमध्ये काही काडे असतात, त्या कव्हरवर त्याचं एक हे असतं, गुल असतं. आणि मग ते घर्षण झाल्यावर त्याच्यातनं अग्नी प्रगट होतो. म्हणजे काडेपेटीत अग्नी आहे का? आहे ना. पण प्रगट झालाय का? प्रगट नाही झाला. आम्ही जेव्हा काडी पेटवू तेव्हा प्रगट होतो. मग हेच तर तत्व आहे माया आणि प्रकृतीचं. मायेमध्ये सगळ्या शक्ती आहेत, पण त्याच्यातल्या काहीच प्रगट झालेल्या आहेत. किंवा आणखीन बघूया, तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा कितीतरी शक्ती आहेत ज्या प्रगट नाही झालेल्या. म्हणजे मला उत्तम गणित येतं, पण मला नृत्य नाही करता येत. गणित उत्तम येतं, पण मी अजून त्या गणिताचा तेवढा अभ्यास केला नाही, किंवा गणितामध्ये काही मास्टर झाले नाही आहे, किंवा PhD मिळवलेली नाही आहे. म्हणजे गणिताची शक्ती आहे माझ्यामध्ये, पण ती प्रगट नाही केलेली. नृत्याची नव्हतीच माझ्याकडे, पण एखाद्या स्त्रीमध्ये नृत्यकला आहे, ती कधी तिला वावच मिळालं नाही. म्हणजे आहे, शक्ती आहे, पण ती जेव्हा प्रगट होते तेव्हा ती प्रकृती होते, म्हणजेच तो स्वभाव होतो. शक्ती असणं वेगळं आणि शक्ती प्रगट होणं वेगळं, थोड्या फरक आहे. म्हणून माया वेगळी आणि प्रकृती वेगळी, अशा ह्या भगवंताच्या शक्ती आहेत. आणि सगळ्याच शक्ती आहेत हो. कृष्णाची शक्ती कोण आहे तर राधा ही कृष्णाची शक्ती आहे, सीता ही रामाची शक्ती आहे, शिवशक्ती म्हणजे पार्वती ही शंकराची शक्ती आहे. किंवा रामरक्षेमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, सीता शक्ती ही, आणि सीता खरोखरच शक्ती आहे. त्यामुळे माया वेगळी, प्रकृती वेगळी, शक्ती वेगळी, शिव वेगळा, या सगळ्या आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात अजोपी, मी अज आहे. जन्म नाही आहे मला, खरं तुमच्या माझ्यासारखा जन्म नाही आहे भगवंताला. आणि म्हणूनच एका गीतामध्ये म्हटले नाही का, अजन्मा जन्मासी आला, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. त्याला जन्म नाहीच आहे. आणि म्हणून आपण आता सुद्धा याच्या पुढे तरी जन्माष्टमी न म्हणता तो भगवंताचा प्रकट दिन आहे. प्रकट दिन आहे. रामनवमी साजरी नाही करायची, राम प्रगट झाले, रामाने अवतार घेतलेला आहे असंही म्हणता येईल. आणि म्हणून हा माया आणि प्रकृती याच्यातलं अंतर आपण आज थोड्या प्रमाणात समजावून घेतलं. आणि प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, माझ्याच मायेने प्रकृतीच्याला स्वाधीन करून मी सगुण साकार रूप घेतो, असं भगवंत आपणहून अर्जुनाला सांगतायत. आणि तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे अर्जुना, असं स्पष्ट करतायत. आता ह्याच्या पुढच्या काही भागामध्ये आणखीन भगवंतांची एक अतिशय अमौलिक वचनं आपण समजावून घेणार. अतिशय लोकप्रिय आहेत, अमौलिक आहेत, अतिशय म्हणजे त्यांच्या अवतार कसे घेतात, अवताराचा हेतू काय आहे, अवताराचं कार्य काय आहे, हे सगळं पुढच्या भागामध्ये आपण
म्हणजेच 22 मार्चच्या भागामध्ये आपण समजावून घेऊया, 30व्या भागामध्ये. पण आज मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.